पूर्ण गाव रिकामं. बर थोडं अजून पुढे येतात तेव्हा त्यांना एक चहाची टपरी दिसते. मग ध्रुव काय ठरवतो, या काकांकडनं आपण या गावाची माहिती काढून घेऊया, काही बाईट्स इकडेच शूट करून घेऊया. मग इथे जर काही मिळालं तर पुढे जायला नको, म्हणून मग तो तिकडे चहा प्यायला जातो. मग त्या काकांना विचारतो की काय हो काका, हे हॉन्टेड मानतात विलेज, सो तुम्ही काहीतरी सांगा मला की काय हॉन्टेड आहे, काय हॉन्टेड गोष्टी घडल्या, कशामुळे म्हणतात. तर ते काका म्हणले, थांब मी तुला एक गोष्ट सांगतो. ते म्हणतात, आमच्या गावात एक बाई होती, ती रात्र झाली होती, तिचा नवरा अजूनही आला नव्हता, घरातलं पाणी संपलं होतं. बरं घरात एक छोटंसं तान्हं बाळ होतं, त्याला एकट्याला ठेवून ती कशी जाणार. मग तिने ठरवलं की आपण आपल्या बाळाला घेऊन जायचं, पण इथून तिथून जरा काही आवाज आला तरी बघायचं नाही, सरळ जायचं, पाणी भरायचं आणि उलट्या पावली परत यायचं. हे तिने ठरवलं, मनाशी खूणगाठ बांधली आणि निघाली. गेली गेली झपाझप गेली, पाण्यात बुडवलं, लोटा भरला आणि त्याच पावलाने घरी चालत आली. जशी ती घरी येत होती, तिच्या आजूबाजूने तिला स्थळ स्थळ जाण्याचा आवाज ऐकू येत होता. तिने ठरवलं होतं, मागे पुढे बघायचं नाही, सरळ घरी जायचं. घरी आली, घराची कडी लावली आणि हुश केलं आणि मग तिने बघितलं की आता बाळाला काढावं, म्हणून तिने जसं तिचं बाळ तिच्या हातात घेतलं तर काय, बाळाचं मुंडकं छाटलं होतं. तो म्हणला की ही आमच्या गावातली भूताची गोष्ट. मग जेव्हा ते आजोबा ही गोष्ट सांगत होते, गावात जे कुठले झाड होती त्या झाडाचं एकही पान हलेना. मग ध्रुवला थोडस टेन्शन आलं की असं कसं होईल की मी एवढा वेळ गोष्ट ऐकतोय, एकही पान हालत नव्हतं. बर हवेत, गावातल्या हवेत एक अजीब शांतता. त्याला भीती वाटली आणि प्रियालाही भीती वाटली. प्रिया म्हणली, हे बघ ध्रुव, मला हे नाही पटत आहे, आपण इकडनं परत जाऊया प्लीज, मी खूप घाबरते, आपण ह्याच्या पुढे नको जायला, इथे कोणी नाही पण आहे, आपल्याला पुढे कोणी मदत पण नाही करणार. मग ध्रुव म्हणतो, बर तू घाबरू नको, आपण घरी जाऊया. म्हणून तो गाडी चालू करायला लागतो. गाडी चालूच होत नाही, तो किती ट्राय करतो, चालूच होत नाही. मग तो म्हणतो, हे बघ प्रिया, मी निदान मेकॅनिकला बोलवतो.